आपण प्रार्थना करूया. देवपुत्या, या दिवसासाठी मी तुला धन्यवाद देते. तुझे स्तुती करण्यासाठी इथे जमा असलेल्या सर्वांना तू आशीर्वादित कर. मी प्रार्थना करते की तुझी उपस्थिती आम्हा सर्वांमध्ये असू दे. मी आजच्या आराधनासाठी, संदेशासाठी आणि प्रार्थनासाठी मी प्रार्थना करीते. या आराधनाला तो आशीर्वादित कर. येशूच्या नावामध्ये मागते, आमेन. यावेळेस आपण गीतांद्वारे देवाची स्तुती करणार आहोत. तुम्ही पण आमच्या सोबत या. स्तुती आराधनामध्ये सहभागी व्हा. Shall
pray in the name of Jesus, God. Those who are watching, those who are listening, I pray that they will be delivered, Lord Jesus. यीशु के नाम में सामर्थ्य है, यीशु के नाम में शक्ति है परमेश्वर, यीशु के नाम में छुटकारा है परमेश्वर। हम विश्वास करते हैं, हमारा साथ हम स्तुति कर रहे हैं हर जीवन में, हर लोग को परिवार में, परमेश्वर उनको बच्चे को जीवन में, उनको फैमिली में परमेश्वर, उनके काम में, सभी एरियाज में परमेश्वर आप छुटकारा दे दीजिए, ताकि हम विश्वास करते हैं यीशु के नाम में सिर्फ सामर्थ्य है और यीशु के नाम में हमको छुटकारा है। धन्यवाद, धन्यवाद यीशु, name of Jesus, amen. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना सलाम। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो। आज जो विशेष दिवस, आज एक पवित्र दिन आम्हाला प्रभुवार म्हणून परमेश्वरने त्याची आराधना करण्यासाठी दिलेला आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या भागाकडे आपण आता आलेलो आहोत आणि ते म्हणजे देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत। त्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि त्या अगोदर आपण एक देवाचं वचन वाचू। तुमच्यासाठी सर्वांसाठी जो पवित्र शास्त्रातला एक शास्त्रपाठ आहे, आज मी तो तुमच्या समोर वाचू इच्छितो आणि तो शास्त्रपाठ मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 13 ते 20 वचनं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 13 ते 20 वचनं, पण मी तुमच्यासाठी फक्त 18 आणि 19 ही 2 वचनं मी वाचतो। आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही। मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल। देवा करू वाचले वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो विशेष रीतीने प्रभूजी। आजच्या तुझ्या पवित्र वचनाकडे आलो असताना प्रभू आम्ही स्वतःला नतमस्तक होतो आणि प्रभू तू महान पवित्र देव आहेस, आम्ही पापी आहोत प्रभूजी, पण परमेश्वरा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रभू आमच्या पातकांची तुझ्या दैनिक कृपेने क्षमा कर। तुझं वचन आम्हाला समजण्यास तुझी कृपा करो। आज प्रभू या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल आणि प्रभू मजसी देखील बोल प्रभूजी, आणि आम्हाला आज प्रभू तू आमच्या हृदयाची भेट तू घे, तू आमच्याशी बोल, त्यानुसार जीवन पुढील दिवसामध्ये जगण्यास सहाय्य कर। तुझी कृपा करो। पवित्र आत्मा ये, आमचा ताबा तू घे, ख्रिस्त येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो ऐक, आमेन। या ठिकाणी जो शास्त्रपाठ वाचलेला आहे, तर त्या शास्त्रपाठासाठी माझ्याकडे विशेष जो मथळा मी दिलाय, जिवंत देवाची मंडळी, जिवंत देवाची मंडळी। आणि ह्या जिवंत देवाच्या मंडळीतले काही विशेष रीतीनं आजचा मी पहिला भाग या ठिकाणी तुमच्या पुढे घेत आहे। याच्या काही सिरीज आहेत, मग त्या आपण पुढच्या कालांतराने पाहणार आहोत। पण पहिल्यांदा आज मंडळी म्हणजे काय आहे आणि त्याची विशेषता, वैशिष्ट्ये काय आहेत, महत्व, गुण विशेष काय आहेत, कशाला मंडळी म्हणतात आणि कशा प्रकारचं असलं पाहिजे, आणि ते आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी मंडळी म्हणजे विशेष रीतीने मंडळी या शब्दाला पवित्र शास्त्रात ग्रीक शब्द जो आहे त्या ग्रीक शब्दाला इक्लेशिया असं म्हटलेलं आहे आणि त्याचा अर्थ होतो किर्क किंवा चर्च, आणि त्याचा अर्थ असा आहे की वेगळे केलेले, बोलावलेले। आणि विशेष रीतीनं या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर प्रभू येशू ख्रिस्ताने एक प्रश्न त्यांना विचारलेला होता की आपल्या शिष्यांना तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, आणि त्यावेळेस पेत्राने त्याला उत्तर दिले होते की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। मत्तई शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 16व्या वचनामध्ये तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळेल। आणि शिमोन पेत्राने म्हटले आपण ख्रिस्त व जिवंत देवाचे पुत्र आहात, आणि येशूने त्याला म्हटले शिमोन बर्योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यानी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे। आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली
मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. तर अशा प्रकारची मंडळीची सुरुवात या ठिकाणी आहे. खडक है ना, मी जो ख्रिस्त जिवंत देव या खडकावर असं म्हटलेलं आहे, त्या सत्यावर मी आपली मंडळी रचीन असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि ती मंडळी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या मंडळी शब्दाचा अर्थ आपण त्यात जे पाहिलेला आहे. आणि या मंडळीची सुरुवात येरुशलेमेमध्ये सुरुवात झाली. आणि ती मंडळी विशेष रीतीनं त्या मंडळीमध्ये तुम्ही जर पाहाल तर 120 लोक त्या माडीवरती प्रार्थना करत बसलेले होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गास गेला जात होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की यरूशलेम शहर सोडून जाऊ नका, तर त्या ठिकाणी प्रार्थना करा. आणि ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर 10 दिवस झाली होती. आणि त्यावेळेस या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी ते लोक भरले, ते 120 लोक, आणि पवित्र आत्म्याने भरून ते त्या ठिकाणल्या पवित्र ती जागा भरली. आणि ते मोठ्या सामर्थ्याने देवाची स्तुती करत होते, आराधना करत होते. आणि त्या ठिकाणी विशेष रीतीने तुम्ही ते पाहता प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहण्यास भेटेल आणि दुसऱ्या अध्यायामध्ये देखील पाहण्यास भेटेल. ती मंडळीची स्थापना कशी झाली तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि अशा प्रकारे मंडळीची स्थापना झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला. आणि उतरल्याच्या नंतर त्या शहरात विशेष रीतीनं वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक त्या ठिकाणी होते. आणि ते लोक विशेष रीतीनं जवळपास 15 भाषा बोलणारे ते लोक होते. आणि विशेषतः त्या ठिकाणी ते भाषा बोलत असताना, वेगवेगळ्या देवाची स्तुती करत असताना त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला. आणि त्या ठिकाणी ते देवाचं गौरव करत होते. पण लोकांना प्रश्न पडला की अरे हे असं काय करतायत, हे कुठं पेलेले आहेत का, है ना. आणि मग त्यावेळेस ते त्यांना पाहिलेलं आपल्याला भाषामध्ये बोलण्यानं पाहून त्यावेळेस त्यांनी शांत बसलं. पण विशेष रीतीनं पाहू द्या, सांगू द्या मला प्रियानो, मंडळी ही काय आहे. कलसेकराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 24 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे, है ना. आणि पहिले तिमोथेय 3 अध्याय आणि 15 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हणतं मंडळी ही देवाचे काय आहे, घर आहे. आणि मंडळी काय आहे, हे देवाचे आध्यात्मिक पवित्र मंदिर आहे. पहिले पेत्र याचा 2 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास भेटेल. आणि विशेष रीतीनं या ठिकाणी जे आहे की मंडळी देवाचं शेत, देवाची इमारत आहे असं पहिलं कोरिन्थ्याचा 3 अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलं आहे. मंडळी ही जिवंत देवाची मंडळी आहे. काय, मंडळी ही जिवंत देवाची मंडळी आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी मला तुम्हाला पुन्हा सांगू द्या की ही जी मंडळी आहे, हे जे चर्च आहे, जे तुम्ही दगडाचं चर्च म्हणता, पण त्या दगडाच्या चर्चला भिंतीला त्याला चर्च नाही म्हटलेलं आहे. तर जे तुम्ही देवावर विश्वास ठेवलेले लोक, जे येशूला ख्रिस्त म्हणून, प्रभू म्हणून, आपला तारणारा म्हणून आपल्या जीवनात तुम्ही स्वीकारला आहे प्रभू म्हणून, त्या प्रत्येक लोक एकत्रित येऊन त्यांना विशेष करून देवाची आराधना करण्यासाठी बोलावलेलं आहे. त्या लोकांना मंडळी किंवा चर्च म्हटलेलं आहे. उपासनेचं मंदिर वेगळं, त्याला चर्च नाही म्हणलेलं आहे. पण मंडळी जे तुम्ही जिवंत लोकांचे देवाचे लोक आहात त्याला मंडळी म्हटलेले आहे. पहिले तिमोथेयाचा 3 अध्याय 15 वचनामध्ये मिळेल तुम्हाला. प्रेषितांची कृत्य 20 अध्याय 28 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विशेष रीतीने मंडळी हा काय, देवाचा एक कळप आहे. जसा मेंढरांचा कळप असतो तशाच प्रकारे ही मंडळी म्हणजे चर्च हे एक देवाचा कळप आहे. प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि 20 वचनामध्ये तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळेल. तर अशा प्रकारे मंडळीची विशेषतः सुरुवात झाली. आणि ती मंडळी अशा प्रकारची, आणि मंडळीला विशेषतः प्रगटीकरणाचा 1 अध्याय 20 वचनामध्ये मंडळी ही सवयी आहे असं म्हटलेलं आहे. देवाचा कळप पहिले पेत्राचा 5 अध्याय 2 वचनामध्ये तुम्हाला पाहण्यास भेटेल. तर अशा प्रकारे मंडळीची स्थापना झालेली आहे. मग आता ती मंडळी म्हणून अशा प्रकारे उदयास आल्याच्या नंतर मला दुसरा मी मेसेज ज्यावेळेस घेईन त्यावेळेस मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन, त्यांचे काय महत्त्वाचे कार्य होते त्यामध्ये. पण ह्या मंडळीची काहीतरी विशेषता, विशेष वैशिष्ट्ये काय काय आहेत मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रियानो, ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर विशेषतः एक देवाचे सेवक
रासू मिरजकर यांच्या पुस्तकामध्ये जिवंत देवाच्या मंडळीची काही वैशिष्ट्ये विशेष रीतीने दिली आहेत आणि ती मला अतिशय आवडली आणि स्पष्टतेने त्या ठिकाणी काही त्यांनी शिकवलेलं आहे. त्यातलाच मी भाग या ठिकाणी घेतोय आणि खरोखर हे एक माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. मला शिकण्यास मोठी कृपा आहे त्यात पुरवली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिलं काय, मंडळी, या मंडळीत ज्यांचा ख्रिस्तावरील विश्वासाने नव्याने जन्म झाला आहे ते असतात. मंडळीमध्ये कोण असतात? काय वैशिष्ट्य? पहिलं की जे लोक ख्रिस्तावरील विश्वासाने त्यांचा नवीन जन्म झाला आहे ते लोक ह्या मंडळीत असतात असं म्हटलेलं आहे. तुमची मंडळी तुम्ही पाहू शकता. तुमच्या मंडळीत प्रत्येक जण तसं नवीन जन्म झालेला आहे का? आता नवीन जन्म काय म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये कदाचित सांगेन, पण मी त्याच्याकडे न जाता तुम्हाला माहित आहे की मी सांगतो की त्यांचा नवीन जन्म झाला पाहिजे. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 47 वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता. आणि या ठिकाणी पहिली महत्वाची ती वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहतो की त्यांचा ख्रिस्ताच्या विश्वासाने नवीन जन्म झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, ते प्रभूच्या आज्ञेने व त्याच्या प्रभुत्वाखाली एकत्र जमतात. का बरं त्या ठिकाणी आराधना करण्यासाठी ते लोक आले? की ती प्रभूची आज्ञा आहे आणि ते त्याच्या अधिकाराखाली, कुणाच्या? बाळकाच्या नाही, कुठल्या बिशपच्या नाही, कुठल्या चर्चच्या नाही, कुठल्या संस्थेच्या नाही, तर ते ख्रिस्ताच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी ते जमतात. पहिले कोरिंथ्याचा 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता. तिसरी महत्वाची वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे, कॅरेक्टरिस्टिक. वी आर सीइंग हिअर लिव्हिंग चर्च कॅरेक्टरिस्टिक. ते केवळ पवित्र शास्त्रातील शिक्षण मान्य करून शिक्षणाप्रमाणे वागतात. कुठलं शिक्षण? इकडचं तिकडचं नाही, पवित्र शास्त्रातलं शिक्षण. लोक सांगितलेलं ऐकू नका. इकडे तिकडे काहीतरी कहाणी आपल्या मनासारखं बनवून देतात ते नाही पाहिजे. तर विशेष रीतीने ते पवित्र शास्त्रातून शिकवतात का त्याकडे लक्ष द्या. आणि ते मान्य करून पवित्र शास्त्राचं शिक्षण ते आणि तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्यातून आम्ही शिकून पुढे गेलं पाहिजे. शास्त्रात ते मंडळीची घटना आहे. पवित्र शास्त्र काय आहे? ही मंडळीची घटना. आपल्या भारत देशाची जशी घटना आहे तसं भारत देश चालला पाहिजे तशा प्रकारे, तसंच मंडळीची घटना म्हणजे पवित्र शास्त्र आहे ते तशा प्रकारे चालली पाहिजे. ते आम्हाला आत्मसात करणं, वाचणं, पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून यशायाच्या 8 अध्याय 20 वचनामध्ये, योहान सुसमाचार 17 अध्याय 14 वचनामध्ये, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 19 वचनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता. तर ते पवित्र शास्त्रावर शिक्षण, पवित्र शास्त्रातून शिक्षण घेऊन त्या शिक्षणाप्रमाणे चाललं पाहिजे. चौथा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते ख्रिस्ताचे शरीर आहे. अशी जी मंडळी तिचे अवयव असतात. जे ख्रिस्ताचे शरीर अशी जी मंडळी आहे, काय मंडळी? काय? ख्रिस्ताचे शरीर आहे आणि ते त्या शरीराचे अवयव असतात विश्वासणारे प्रत्येक जण. मग त्या ख्रिस्ताच्या शरीराचे तुम्ही अवयव आहात का? त्या पवित्र ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होण्यास प्रियानो तुम्हाला आणि मला त्याच्याच पवित्र रक्ताने शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे. 1 कोरिंथ्याचा 12 अध्याय आणि 12 वचन आणि 17 वचन त्या तुम्ही त्यासाठी पाहू शकता प्रियानो. आणि 5वं जो गुणधर्म आहे मंडळीचा की ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करून सर्व बाबतीत ख्रिस्ताचे प्रभुत्व मानतात. सर्व बाबतीत ते काय करतात? त्याचं प्रभुत्व ते स्वीकारतात, स्वामित्व स्वीकारतात. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचं जसं प्रभुत्व स्वीकारता, अथवा आई असेल तर आईचं प्रभुत्व स्वीकारता, शिकवलेलं आहे. त्यातलाच मी भाग या ठिकाणी घेतोय आणि खरोखर हे एक माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. मला शिकण्यास मोठी कृपा आहे त्यात पुरवली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिलं काय, मंडळी, या मंडळीत ज्यांचा ख्रिस्तावरील विश्वासाने नव्याने जन्म झाला आहे ते असतात. मंडळीमध्ये कोण असतात? काय वैशिष्ट्य? पहिलं की जे लोक ख्रिस्तावरील विश्वासाने त्यांचा नवीन जन्म झाला आहे ते लोक ह्या मंडळीत असतात असं म्हटलेलं आहे. तुमची मंडळी तुम्ही पाहू शकता. तुमच्या मंडळीत प्रत्येक जण तसं नवीन जन्म झालेला आहे का? आता नवीन जन्म काय म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये कदाचित सांगेन, पण मी त्याच्याकडे न जाता तुम्हाला माहित आहे की मी सांगतो की त्यांचा नवीन जन्म झाला पाहिजे. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 47 वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता. आणि या ठिकाणी पहिली महत्वाची ती वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहतो की त्यांचा ख्रिस्ताच्या विश्वासाने नवीन जन्म झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे,
ते प्रभूच्या आज्ञेने व त्याच्या प्रभुत्वाखाली एकत्र जमतात. का बरं त्या ठिकाणी आराधना करण्यासाठी ते लोक आले? की ती प्रभूची आज्ञा आहे आणि ते त्याच्या अधिकाराखाली, कुणाच्या? बाळकाच्या नाही, कुठल्या बिशपच्या नाही, कुठल्या चर्चच्या नाही, कुठल्या संस्थेच्या नाही, तर ते ख्रिस्ताच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी ते जमतात. पहिले कोरिंथ्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता. तिसरी महत्वाची वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे, कॅरेक्टरिस्टिक वी आर सीइंग हिअर लिव्हिंग चर्च. कॅरेक्टरिस्टिक, ते केवळ पवित्र शास्त्रातील शिक्षण मान्य करून शिक्षणाप्रमाणे वागतात. कुठलं शिक्षण? इकडचं तिकडचं नाही, पवित्र शास्त्रातलं शिक्षण. लोक सांगितलेलं ऐकू नका, इकडे तिकडे काहीतरी कहाणी आपल्या मनासारखं बनवून देतात, ते नाही पाहिजे. तर विशेष रीतीने ते पवित्र शास्त्रातून शिकवतात का, त्याकडे लक्ष द्या. आणि ते मान्य करून पवित्र शास्त्राचं शिक्षण ते आणि तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्यातून आम्ही शिकून पुढे गेलं पाहिजे. शास्त्रात ते मंडळीची घटना आहे. पवित्र शास्त्र काय आहे? ही मंडळीची घटना. आपल्या भारत देशाची जशी घटना आहे तसं भारत देश चालला पाहिजे तशा प्रकारे, तसंच मंडळीची घटना म्हणजे पवित्र शास्त्र आहे ते तशा प्रकारे चालली पाहिजे. ते आम्हाला आत्मसात करणं, वाचणं, पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून यशायाच्या 8 अध्याय 20 वचनामध्ये, योहान सुसमाचार 17 अध्याय 14 वचनामध्ये, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 19 वचनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता. तर ते पवित्र शास्त्रावर शिक्षण, पवित्र शास्त्रातून शिक्षण घेऊन त्या शिक्षणाप्रमाणे चाललं पाहिजे. चौथा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते ख्रिस्ताचे शरीर आहे. अशी जी मंडळी तिचे अवयव असतात. जे ख्रिस्ताचे शरीर अशी जी मंडळी आहे, काय मंडळी? काय? ख्रिस्ताचे शरीर आहे आणि ते त्या शरीराचे अवयव असतात, विश्वासणारे प्रत्येक जण. मग त्या ख्रिस्ताच्या शरीराचे तुम्ही अवयव आहात का? त्या पवित्र ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होण्यास प्रियानो तुम्हाला आणि मला त्याच्याच पवित्र रक्ताने शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे. पहिले कोरिंथ्याचा 12 अध्याय आणि 12 वचन आणि 17 वचन त्या तुम्ही त्यासाठी पाहू शकता प्रियानो. आणि 5वं जो गुणधर्म आहे मंडळीचा, की ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करून सर्व बाबतीत ख्रिस्ताचे प्रभुत्व मानतात. सर्व बाबतीत ते काय करतात? त्याचं प्रभुत्व ते स्वीकारतात, स्वामित्व स्वीकारतात. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचं जसं प्रभुत्व स्वीकारता, अथवा आई असेल तर आईचं प्रभुत्व स्वीकारता. एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुमच्या बॉसचं जसं प्रभुत्व स्वीकारता, तुम्ही ते म्हटलं ते करता. तशा प्रकारे ह्या प्रभू ख्रिस्ताचं संपूर्ण काय केलं पाहिजे? तुम्ही प्रभुत्व स्वीकारून तुम्ही काय केलं पाहिजे? पुढे चाललं पाहिजे माझ्या प्रियानो. आणि 6वी एक महत्वाची गोष्ट, 5व्या गोष्टीचं तुम्हाला जर पाहायचं तर कलशीकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 17 वचनामध्ये तुम्ही पाहू शकता. लोककृष्ण वर्तमान याचा 1 अध्याय 46 वचनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि सर्वात चांगलं एक आहे रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय 9 वचन, तुम्ही त्यासाठी विशेष करून पाहू शकता. तर येशू हा ख्रिस्त आहे हे आपल्या काय केलं पाहिजे? मुखाने कबूल केलं पाहिजे आणि अंतःकरणाने त्यावरती विश्वास ठेवून त्याच्या प्रभुत्वात चाललं पाहिजे, हे या ठिकाणी शिकतो. 6वी महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहू, ते पवित्र आत्म्याचे नियंत्रण व त्याचा अधिकार मानतात. काय करतात? मंडळीवरती कुणाचं नियंत्रण असतं? पवित्र आत्म्याचं. प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती कुणाचं नियंत्रण असतं? तर पवित्र आत्म्याचं नियंत्रण असलं पाहिजे. माझ्या प्रियानो, या ठिकाणी स्पष्ट सांगतं काय? तुमच्या जीवनावर त्या पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे. तुमच्या मंडळीवर पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे. आज प्रियानो, बऱ्याचशा मंडळ्या आज भरकटलेल्या आहेत. मला त्याकडे जास्त जायचं नाही, पण जो तो येईल मंडळीमध्ये, सेक्रेटरी, ट्रेझरर, जे कोणत्या मोठ्या पदावरती असतील ते मनाप्रमाणे काही काही गोष्टी त्यांच्या स्वतःच्या जगिक गोष्टी ज्या जगामध्ये चालतात त्या गोष्टी त्या मंडळीत घेऊन येतात. त्या मंडळीची पूर्णपणे नासधूस होत असते. माझ्या प्रियानो, म्हणून स्वीकारा. कुण्याही व्यक्तीचं प्रभुत्व नको स्वीकारू, तर पवित्र आत्म्याचं नियंत्रण आणि अधिकार तुम्ही मान्य करा. सर्व विश्वासणारे सन्मान पातळीचे व देवाचे याजक आहे ते सत्य स्वीकारतात. काय केलं पाहिजे? त्या मंडळीचं वैशिष्ट्य काय आहे? ज्या जिवंत देवाची मंडळी आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे? ते सर्व विश्वासणारे समान आहेत. कुठली जात पात धर्म भेदभाव रंग भेद काहीही नाही. सर्व देवाची लेकरं आहेत.
सर्व त्या समान पातळीचे आहेत आणि ते देवाचे याजक आहेत, देवाचे सेवक आहेत, हे सत्य ते स्वीकारतात. 1 पेत्र याचा 2 अध्याय 5 ते 9 या वचनामध्ये तुम्ही ते स्पष्टतेने त्या ठिकाणी संत पेत्राने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्या पत्रामध्ये विशेष रीतीनं या ठिकाणी ते आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. पण आजही मंडळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जर तुम्ही पाहता तर वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव दिसतात. पण ती मंडळी देवाची मंडळी नाहीये. ज्या मंडळीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव आहे त्या ठिकाणी ती मंडळी ख्रिस्ताची मंडळी नसून ती जगाचीच मंडळी म्हणावी लागेल. माझ्या प्रियानो, म्हणून मला तुम्हाला स्पष्ट सांगू द्या, ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचे याजक असे आहेत असं म्हटलेलं आहे. हे सत्य आम्हाला स्वीकारलं पाहिजे. 8वी महत्वाची गोष्ट, देवाने ज्यांना मंडळीतील सेवेची जबाबदारी दिली आहे त्यांना सन्मानाने अदबीने मानतात. देवाने मंडळीतील सेवेची जबाबदारी ज्यांना ज्यांना दिली आहे त्यांचा आदर करणं, सन्मान करणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. फिलिप्पियराचं पत्र याचा 1 अध्याय 1 वचन, एफिसकराचं पत्र याचा 4 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळेल. प्रियानो, विशेष रीतीनं त्या मंडळीमध्ये तुमच्या ज्या सेवेची जबाबदारी दिली आहे त्यांना ते आनंदात सन्मानाने स्वीकारून ते पुढे जातात. त्याचप्रकारे प्रभूकरिता अपमान सोसत त्यांच्या सहवासात राहतात. इब्रीकराचं पत्र याचा, इब्री लोकास पत्र याचा 13 अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे. 2 तिमोथेय 2, 9 आणि 19 वचनानुसार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे ते प्रभूकरिता अपमान सोसतात, ती मंडळी जी आहे, जिवंत देवाची जी मंडळी आहे ती प्रभूकरिता काय करते? अपमान सोसते व त्याच्या सहवासात राहते. अपमान झाला तरी पुष्कळ, आता मला तुम्हाला सांगू द्या, पुष्कळ ठिकाणी मंडळीतील लोकांचा छळ होत आहे, त्रास होत आहे, त्यांचा अपमान होत आहे, तरी देखील ते ख्रिस्ताला सोडत नाहीत. मला आत्ताच मागच्या दिवसामध्ये 2-3 दिवसापूर्वी सिलोशी ह्या गावातून आणि चिवे ह्या गावातून रायगड जिल्ह्यातून जो विरोध झाला त्यांच्याविषयी त्या लोकांनी मला रात्री 10 वाजता, 10:30, 11 वाजता काही लोकांनी फोन केले आणि अद्भुत परमेश्वर त्यांचा विरोध झाला असताना त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं. पण परमेश्वराने विशेषतः त्या ठिकाणी बोलावलं असताना देखील त्यांचा विरोध करण्यासाठी बोलला असताना त्यांना सांगितलं, पवित्र आत्म्यापासून प्रार्थना करून गेलं आणि परमेश्वर अद्भुत कार्य केले. त्यांना एक देखील प्रश्न विचारला नाही. सुखाने ते घरी आले आणि आता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास अजून तरी झाला नाही. मला तुम्हाला सांगू द्या विशेष रीतीनं प्रियांनो, पण ते दुःखात, संकटात, समस्येत, कसल्याही परिस्थितीमध्ये ते ख्रिस्ताबरोबर आहेत. पण पुष्कळ लोक जे काही ख्रिस्ताकडे येतात, कुठंतरी तेल पाणी याच्याने काहीतरी चमत्कार होतो, बरे होतात आणि चमत्कार झाल्याच्या नंतर देवाला विसरतात. चमत्कारी संपला आणि नमस्कारी संपला, अशा प्रकारचं नाही. पण दुःखात, संकटात, समस्येत, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याच्याबरोबर टिकून राहता तर त्या स्वर्गाचं वैभव तुम्हाला पाहण्यासाठी तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रियानो, म्हणून विश्वासाने आपण 10वं एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते विश्वासणाऱ्या बंधू भगिनीच्या सहवासात आनंदाने राहतात. हालेलुया. तुम्ही तुमच्या मंडळीत तुमच्या विश्वासणाऱ्याबरोबर आनंदाने आहात का? का कुठे तुमचे वाद आहेत, कुठे भांडणे आहेत? तर आज प्रियानो, कुठलाही भेदभाव सोडून टाका आणि पुन्हा एक वेळेस ख्रिस्ताच्या रक्ताने मिळवलेली माझी बहीण, माझा भाऊ आहे म्हणून प्रत्येकाला स्वीकारा आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने राहा. कारण की दिवस वाईट आहेत. तुम्हाला माहिती आहे, कोरोनासारख्या महामारीसारखं पुष्कळ लोक रोज हे जीवन संपवत आहेत. आम्हाला माहीत नाही कधी आपण हे जग सोडून जाऊ. पण प्रियांनो, ज्या ख्रिस्ताने तुमच्यासाठी त्या वधस्तंभावरती आपला स्वतःचा प्राण देऊन जसं बलिदान दिलं तुमच्यासाठी, तसं देऊन त्याने तुमच्यावर प्रेम केलं, तशाच प्रकारचं जर तुम्ही प्रेम कराल, आपल्या बहीण भावावरती सारखं प्रेम कराल, त्यांच्या सहवासात राहाल, इतर लोकांच्या, जगिक लोकांच्या सहवासापेक्षा तुम्ही त्याच्या सहवासात जर राहाल तर प्रभू तुम्हाला विशेष रीतीनं सांभाळेल, संरक्षण करेल आणि तुमचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी मोठ्या रीतीने करून घेईल आणि तो ख्रिस्त लवकर येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला ती मंडळी, देवाची मंडळी बनून राहणं गरजेचं आहे. आज तुम्हाला देवाच्या मंडळीच्या विषयी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकलात. प्रियानो, मी शेवटच्या या थोडक्या वाक्यामध्ये, मी एक शब्दामध्ये तुमच्याशी थोडक्यात बोलत असताना आपण प्रार्थना करूया. तुम्ही विशेष करून निवडलेले लोक आहात आणि बोलावलेले लोक आहात, जे परमेश्वराच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने तुम्हाला शुद्ध पवित्र केलं करून त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे, तुम्हाला निवडलेलं आहे, नेमलेलं आहे आणि पाठवलेलं देखील आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी ख्रिस्ताची एक पवित्र मंडळी म्हणून तुमचं घर, तुम्ही स्वतः
आणि तुमची मंडळी देखील एक पवित्र देवाचं मंदिर बनून राहा, पवित्र देवाची मंडळी बनून राहा. कारण की ख्रिस्त त्या मंडळीला, त्या वधूला घेऊन जाण्यासाठी लवकर येणार आहे. काय तुम्ही त्यासाठी तयार आहात? पण क्षणभर विचार करूया. नसेल तर आज मागू पुन्हा ऐकूयास. प्रभू, माझ्या आम्हा प्रत्येकांच्या पातकांची तुझ्या दैनिक कृपेने क्षमा करा. तुझ्या वचनाच्याद्वारे तू या मुद्द्यातून तू आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल तुझी स्तुती करतो, तुझा महिमा करतो, तुझा गौरव करतो. प्रभू, त्यानुसार जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्या पातकांची तुझ्या दैनिक कृपेने क्षमा कर. तुझ्या पवित्र मार्गात चालण्यास कृपा पुरव. आणि प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला प्रभूची, जे आज प्रभूची ते घरच प्रभूची आज तुझं पवित्र मंदिर बनलेलं आहे, तुझी मंडळी बनलेलं आहे, ते पवित्र आणि शुद्धतेनं यावरील सर्व ज्या काही वैशिष्ट्ये मी पाहिलेत त्यानुसार जीवन जगण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. तुझी कृपा पुरव. आणि ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणतो, ऐकत्या. आमेन, आमेन. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना सलाम. मी देवबाप्पाला धन्यवाद देतो. देवबाप्पाने पालघर जिल्ह्यामध्ये, जव्हार तालुक्यामध्ये खेडोपाडा सेवा करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. माझं नाव आहे बापूराव साखरकर, माझ्या पत्नीचं नाव रत्नमाला साखरकर आणि जयश्री माझे लेकर आहेत. देवबाप्पाने आमच्या परिवाराला सांभाळत आहे, आमचं रक्षण करत आहे. देवबाप्पाची सेवा करण्याचा एकच उद्देश होता आणि हा उद्देश होता. ज्यावेळी मी 3रीला असताना माझी आई खूप आजारी पडली होती. 1 महिना आजारी होती. डॉक्टर सांगत होते की तुमची आई वाचणार नाही, या जगात राहणार नाही. आणि मग डॉक्टरने दवाखान्यातून घरी आणायला लावलं. आम्ही घरी ठेवला. त्यावेळी आमचे दावीद कुंटावर काका त्यांनी येऊन आम्हाला वचन सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही येशू विश्वास ठेवून बघा, येशू ख्रिस्त खूप महान आहे, तोच तुमच्या आईला या आजारातून विजय देईल, वाचवेल. आणि त्यावेळी आमच्या घरच्यांनी सर्वांनी विश्वास ठेवला. आम्ही सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला आणि देवबाप्पाचे आभार मानतो की माझी आई 1 महिन्यानंतर खूप बरी झाली, पूर्णपणे बरी झाली. आणि त्या पिरियडमध्ये मला 3 वर्ष शाळा सोडायला लागली. 3 वर्ष मी आमच्या घरचे गुरं, गाई आणि शेतीचं काम करू लागलो. आणि करत असताना, लहान असताना खूपच काम केलं. आणि त्यावेळी मला संडे स्कूलमध्ये एक वचन मिळालं, प्रगटीकरण 3:20, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी आत येईल, त्याच्यासोबत मी जेवेल, तो माझ्यासोबत जेवेल. हे वचन मला मिळालं. आणि वचन मी ऐकत असताना परमेश्वराने मला दर्शन दिलं. आणि हे वचनानुसार मी म्हटलं की आता मला शाळा शिकायचं आहे, मला गुरं चालायचं नाही. आणि देवबाप्पाने माझ्या आईला जसं वाचवलं तसं मी इतर लोकांपर्यंत जाऊन देवाची सुवार्ता पोहोचवणार. आणि देवबाप्पाने एवढं मोठं चमत्कार केला. त्या दिवसामध्ये माझी इच्छा होती शाळा शिकायची. माझे आई वडील इच्छा नव्हती शाळा शिकवायची, तरी पण मी म्हटलं पास्टरला आणि मला शाळा शिकायचं आहे. आणि मला मग उमरी ख्रिश्चन हॉस्टेलमध्ये शाळेत टाकण्यात आलं. 10वीपर्यंत त्या ठिकाणी शिकलो आणि देवाला धन्यवाद देतो. 1998 मध्ये मी या ठिकाणी जव्हार तालुक्यामध्ये येऊन देवाची सेवा करू लागलो. आणि 775 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, पूर्णपणे बपतिस्मा घेतला आणि अनेक खेड्यामध्ये जाऊन देवाची सुवार्ता पोहोचवली. 30 ते 40 बायबल स्टडी सुरू झाल्या आहेत अजून सुद्धा. आणि संडे स्कूल सुद्धा 10 संडे स्कूल सुद्धा देवबाप्पाने तयार केले. 2 चर्च बांधण्यात आलेले आहे. प्रभूची स्तुती असो की अशा प्रकारे देवबाप्पाने सेवा करून घेतलेली आहे. आज सुद्धा देवबाप सेवा करून घेत आहे. अनेक लोकांपर्यंत देवाची सुवार्ता पोहोचवत आहोत. देवाच्या नावात धन्यवाद असो, कारण प्रभू येशू ख्रिस्त हे सर्व काही कार्य करत आहे. मोठे मोठे चमत्कार सुद्धा येशू ख्रिस्ताने आमच्या परिवाराद्वारे करून घेतले म्हणून धन्यवाद देतो. आमच्या परिवारासाठी विशेष करून प्रार्थना आठवण ठेवा, प्रार्थना करा. अजून आमच्याकडून देवबाप्पाने मोठी सेवा करून घ्यावी. अनेक लोकांचं तारण व्हावं, अनेक लोकांनी प्रभूकडे यावं आणि आमचा देवबाप्पाने उपयोग करून घ्यावा म्हणून प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. धन्यवाद देतो, आभार मानतो. सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं दान QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगद्वारे देवाच्या भांडारामध्ये देऊ शकता. तुमच्या स्क्रीनवर यावेळेस तुम्ही त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3:10 आम्हाला सांगते की सर्व दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये आणा आणि तो आपल्याला आकाश कपाटे उघडून त्याचा आशीर्वादाचा वर्षाव आपणावर करतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपलं दान देवाच्या भंडारामध्ये अर्पण करून आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. खरोखर आपला परमेश्वर महान आहे
आपल्या कल्पनाशक्ती पलीकडे देणारा तो आपला परमेश्वर आहे आणि आपल्या सर्व गरजा त्याला माहीत आहे. तर या आपण पण खुल्या अंतकरणाने आणि मोकळ्या हाताने आपलं दान त्याला अर्पण करूया. धन्यवाद. प्रेज़ द लॉर्ड, सर्वना सलाम। यह हमारे YouTube चैनल है। हमारे YouTube चैनल को लाइक कर दीजिए, हमारे YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए। उसके पास एक बेल बटन है, वो बेल बटन आप क्लिक कर दीजिए। अपना YouTube महायुगल YouTube चैनल में क्या क्या डाल देंगे और एक संडे को आपको नोटिफिकेशन आ जाएगा। सो हमारे YouTube चैनल पर प्रार्थना कीजिए, हमारे कम्युनिकेशन के लिए प्रार्थना कीजिए, हमारा MEM मिनिस्ट्री के लिए प्रार्थना कीजिए। हमारे YouTube चैनल को दूसरों को शेयर कर सकते हैं। ज़्यादा लोगों को कैसे देखना नहीं पता, उनको भी आप मदद कर सकते हैं। हमारे यूट्यूब चैनल के लिंक दूसरों को शेयर कर दीजिए। सो हर एक संडे को हमारी मगाई पोस्ट चैनल में संदेश वर्शिप सब कुछ आ जाएगा, आप देख लीजिए। परमेश्वर आपको आशीष दे। गॉड ब्लेस यू। धन्यवाद। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना सलाम।
आपण ह्यावेळी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। या आपण सर्व मिळून ह्या मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये जाऊया। सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकरित्या दयाळू कृपाळू मंदक्रोध आमचा महान परमेश्वरा, तुला ह्या वेळेबद्दल तुझी उपकार स्तुती करते, तुला धन्यवाद देते प्रभू येशू। कारण परमेश्वरा तू चांगला दयाळू कृपाळू आमचा परमेश्वर आहेस। आम्ही पापी आहोत प्रभू, तू पवित्र आमचा परमेश्वर आहेस। तुझे आभार मानते देव बाप्पा। विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव बाप्पा, जगासाठी आम्ही प्रार्थना करतो राजा। या जगाला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारतासाठी, आम्ही प्रार्थना करतो महाराष्ट्रासाठी, आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा। जगामध्ये परमेश्वराचे उपासमार होत आहे प्रभू। पुष्कळ लोकांचे कामे गेले प्रभू, त्यांना व्यवस्थित काम नसल्यामुळे परमेश्वरा उपासमार होत आहे प्रभू देव बाप्पा। तू सहाय्य कर, तुझी कृपा कर प्रभू। त्याच प्रकारे मी प्रार्थना करतो प्रभू येशू, जगात परमेश्वरा 11 लाख लोक परमेश्वरा ह्या कोविडमुळे त्यांना त्रास झालेला आहे प्रभू येशू। त्यांना तुझ्या पवित्र हाती घे, तुझी कृपा कर, त्यांना आरोग्य दे अशी तुला विनंती करतो प्रभू। 27,000 लोक परमेश्वरा ह्या कोविड-19 मध्ये परमेश्वरा मेलेले आहेत प्रभू देव बाप्पा। देवा आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू येशू, आमच्या महाराष्ट्राला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। महाराष्ट्रामध्ये 3 लाख लोक परमेश्वरा कोविड-19चा त्रास त्यांना झालेले परमेश्वरा। आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांना तुझ्या पवित्र हाती घे, आरोग्य तू दे प्रभू येशू। विशेष आम्ही प्रार्थना करतो आसामसाठी प्रभू येशू। आसाममध्ये परमेश्वरा पूर आल्यामुळे परमेश्वरा 70 लाख लोकांना त्याचा त्रास झालेला आहे परमेश्वर पित्या। त्या लोकांची काळजी तू घे, त्या लोकांचं जीवन तुझ्या पवित्र हाती घे, तू सांभाळ, तिथली सर्व परिस्थिती तू तुझ्या पवित्र हाती घे अशी तुला विनंती करतो प्रभू येशू। कारण परमेश्वरा तू प्रार्थना ऐकून उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहेस। तू आमच्या बरोबर आहेस, तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस। तू म्हणतोस मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल प्रभू। त्याच विश्वासाने आम्ही तुला मागत आहोत आणि तू आमची प्रार्थना आहे परमेश्वर पित्या। त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीला आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू देवप्पा। विशेष आम्ही प्रार्थना करतो आमचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येकांसाठी आम्ही प्रार्थना करतो। विशेष प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, प्रमोशन डिपार्टमेंटला आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू। फायनान्ससाठी आम्ही प्रार्थना करतो देवप्पा। विशेष प्रार्थना करतो प्रभू शाळेचे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी आमची प्रार्थना प्रभू येशू। मिशन डिपार्टमेंटसाठी आमची प्रार्थना आहे परमेश्वरा। या सर्वांना तुझ्या पवित्र हाती घे परमेश्वरा, तुझी कृपा कर, तू दया कर माझ्या प्रभू। विशेष आम्ही प्रार्थना करतो देवप्पा आमचे जे मिशनरी प्रभू येशू सेवा कार्य करत आहेत प्रभू। 180 लोक परमेश्वरा सेवा करत आहेत परमेश्वरा। ह्या मिशनऱ्यांना तुझ्या पवित्र हाती घे, तुझी कृपा कर, तू सहाय्य कर प्रभू। विशेष प्रार्थना करतो 20 जिल्ह्यामध्ये जे सेवा चालू आहे प्रभू, आमची प्रार्थना प्रभू अधिक परमेश्वरा अधिक ठिकाणी प्रभू सेवा कार्य चालू होण्यासाठी सहाय्य कर, तू मदत कर प्रभू येशू। त्याच प्रकारे मी प्रार्थना करतो देवप्पा ज्या ज्या ठिकाणी विरोध होत आहे प्रभू, विशेष परमेश्वरा रायगडमध्ये जे विरोध होत आहे परमेश्वरा, शिवलसी गावामध्ये जे विरोध होत आहे प्रभू येशू, तिथल्या लोकांना तू सांभाळ प्रभू येशू, तू त्यांच्या बरोबरती राहा माझ्या देवा, तुझी कृपा कर प्रभू। त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो देवप्पा आमचे जे मिशनरी लेकरं आहेत प्रभू येशू देवप्पा, जे वयाशेष गर्ल्स आहेत तिथले जे मुली परमेश्वराचे पास झाले प्रभू, त्या प्रत्येकांसाठी माझी प्रार्थना आहे प्रभू येशू। विशेष प्रार्थना करतो प्रभू देवप्पा साक्षी टेकाड्यासाठी माझी प्रार्थना आहे प्रभू येशू। साक्षी खेडकर हिच्यासाठी आमची प्रार्थना आहे। शारोन चव्हाणसाठी आम्ही प्रार्थना करतो। विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा किरणसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू येशू देवप्पा। आम्ही प्रार्थना करतो प्रियंका बरेले यांच्यासाठी प्रभू येशू। त्या लेकरांना तू उत्तीर्ण केलं, तुझे आभार मानते प्रभू। विशेष प्रार्थना करते पुढील देवप्पा पुढील शिक्षणासाठी प्रभू योग्य त्यांना तू मार्गदर्शन कर, योग्य कॉलेजमध्ये त्यांचं ऍडमिशन होण्यासाठी तुझी कृपा कर प्रभू। त्या लेकरांना तुझ्या पवित्र हाती घे, तुझ्या सेवेत तुझ्या प्रार्थनेत त्यांची वाढ कर अशी तुला विनंती करतो प्रभू येशू, तुझी कृपा कर। विशेष आम्ही प्रार्थना करतो आम्हाला जे देवप्पा विशेष आमची प्रार्थना प्रभू येशू, आमची प्रार्थना प्रभू येशू अशोकराज ब्रदरांच्या कुटुंबासाठी आमची प्रार्थना आहे, त्यांची
तब्येत ठीक नाही प्रभू येशू, त्यांच्या कुटुंबाला तू आरोग्य तू दे, तुझी कृपा तू कर प्रभू येशू. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो, आमचे इथले सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सपोर्टर्सला ह्या दिवसामध्ये प्रभू देवप्पा तू त्यांना सांभाळ, चालव, त्यांच्या बरोबर तू राहा प्रभू. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो राजा, आमचे जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत प्रभू, अहोरात्री परमेश्वरा ते रुग्णांची सेवा करत आहेत, त्या सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. त्यांना तू आरोग्य तू दे, ह्या रोगाला परमेश्वरा दोघांची दुसऱ्यांची सेवा करत असताना त्यांना तू ताकद तू दे, धैर्य तू दे, हिंमत तू दे, अशी तुला विनंती करतो प्रभू येशू. विशेष प्रार्थना करतो आमच्या भारत देशाला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो परमेश्वरा. जे देवप्पा शेतकऱ्यांचं प्रभू पुष्कळ आता पेरणीचे दिवस आलेले आहेत प्रभू, पेरत आहेत प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, आर्थिक अडचणी म्हणून जात असते प्रभू, तू त्यांची काळजी तू घे, त्यांना तू मदत कर, चांगल्या प्रकारे परमेश्वरा त्यांनी पेरणी करून चांगलं उत्पन्न त्यांना भेटावे अशी कृपा कर, तू सहाय्य कर प्रभू येशू. विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व महाराष्ट्र विलेज पूर्ण स्टाफसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. सर्वांना सांभाळ, सहाय्य कर, मदत कर. मान महिमा गौरव तुला देते, तुझी स्तुती महिमा करते. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करते, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमीन. अपन आशीर्वाद घेऊया. पवित्र पिता का प्रेम, प्रिय यीशु क्रिस्त का कृपा और पवित्र आत्मा का सौभाग्यता हम सर्व बरोबर सर्वदा असो. आमेन. आमेन.